बँकेतून पैसे काढल्यानंतर ते कारंजा बायपास परिसरातील राधाकृष्ण हॉटेल जवळ आलेत. दरम्यान त्यांनी आपली कार हॉटेल समोर पार्क केली आणि काही क्षणासाठी आंबे खरेदी करण्याकरिता गाडीतून खाली उतरलेत. मात्र चोरटे आधीपासूनच त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चेतन हेडा हे गाडीतून उतरतात न उतरतात तोच अज्ञात आरोपींनी क्षणार्धार्थ कारची काच फोडली आणि पैशांची भरलेली बॅग घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. घटना इतक्या वेगाने घडली की परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांना काही समजण्याच्या आत आरोपी फरार झालेत. भर दिवसा झालेल्या या थरारक चोरीमुळे बायपास परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींचा माग काढण्याकरिता विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या घटनेनंतर व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या रकमेची वाहतूक करताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.